फॅन्सी नंबर घर बसल्या ऑनलाईन कसा बुक करावा हे आज आपण बघू. सर्वप्रथम गुगलवर जाऊन फॅन्सी नंबर सर्च करावे. नंतर fancy.परिवहन.gov.in या वेबसाईटला क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. हा आल्यानंतर आपण यूजर रजिस्टर नाव वर क्लिक करावे. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करावे. आधारवर असलेला नाव इथे एंटर करावे. मेल आय डी टाकावा व आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर इथे टाकावा. मेल आय डी व मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यावे. व्हेरिफिकेशन कोड टाकून साइनअप करावे. साइनअप केल्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येईल. त्यात तुम्ही टाकलेला मेल आय डी हा तुमचा युजर नेम असेल व अशा प्रकारचा पासवर्ड आहे ज्यात स्मॉल व न्यूमेरिकमध्ये तो असेल. नंतर युजर आय डी व मेसेजमध्ये आलेला पासवर्ड टाकून व्हेरिफिकेशन कोड टाकून लॉग इन करावे व मेसेजमधला पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड सेट करून तो चेंज करून घ्यावा. परत एकदा युजर आय डी व सेट केलेला पासवर्ड व्हेरिफिकेशन कोड टाकून लॉग इन करावे. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल, तो टाकून सबमिट करावा. नंतर तुमची लॉग इन झालेले दिसेल. इथे तुमचे नाव दिसेल. नंतर नंबर सिलेक्शन करावं. ते केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर RTO ऑफिस सिलेक्ट करावे. नंतर तुम्ही प्रायव्हेट यूजसाठी व्हेकल घेणार असाल तर नॉन ट्रान्सपोर्ट सिलेक्ट करा. नंतर टू व्हीलर वाहनासाठी टू व्हीलर सिलेक्ट करावे व 4 चाकी वाहनांसाठी लाईट मोटर व्हेकल सिलेक्ट करावे. परत तुम्हाला टू व्हीलर सिरीजमध्ये नंबर घ्यायचा असेल आणि तुम्ही टू व्हीलर सिरीज घेणार असाल तर सेम सिरीज करावे व त्या सिरीजमध्ये नंबर अवेलेबल नसेल व तुम्हाला दुसऱ्या सिरीजमध्ये नंबर घ्यायचा असेल तर तो क्रॉस सिरीज करावा. सेम सिरीजमध्ये तुम्हाला अमाऊंट जी येते ती सेम असते व क्रॉस सिरीजमध्ये ती अमाऊंट तिप्पट होते. इथे आपण टू व्हीलरसाठी सिलेक्ट करत आहोत. तर सेम सिरीज केल्यानंतर आपल्याला एकच सिरीज दिसेल, पण आपण क्रॉस सिरीज केले इथे तुम्हाला 3 सिरीज दिसतील. तर आपण टू व्हीलर सेम कॅटेगरी आणि आलेली सिरीज सिलेक्ट करून पुढे गेल्यास तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला हवा असलेला नंबर टाकून चेक करू शकता किंवा रजिस्ट्रेशन नंबर स्टेटसवर जाऊन इथे जेवढे नंबर अवेलेबल आहेत सध्या ते दिसतील. ह्यात हिरव्या कलरच्या ह्याच्यात तुम्हाला तो नंबर डायरेक्ट सिलेक्ट करता येईल व लाल नंबर हा फॅन्सी नंबर आहे, तो तुम्हाला इथे वर असलेल्या इथे सिलेक्ट करावा लागेल स्क्रॉल करून. आपण एक नंबर सिलेक्ट करू, त्याची फीस तुम्हाला इथे दिसेल. हे केल्यानंतर सिलेक्टला टिक करावे व कंटिन्यू टू रजिस्टर करावे. हे केल्यानंतर तुम्हाला पुढे सिलेक्ट बॅलन्स ऑप्शन दिसेल. इथे ते क्लिक करावे. इथे तुम्हाला दोनदा व्हेरिफिकेशन करायचे आहे, एकदा आधार ऑथेंटिकेशन व एकदा OTP ऑथेंटिकेशन. पहिले आपण आधार ऑथेंटिकेशन करू. हे केल्यानंतर तुमचे आधारचे 12 डिजिट टाकून सबमिट करा. तुम्हाला एक OTP आधारचा तो टाकून इथे क्लिक करून सबमिट करा. इथे तुमचे नाव दिसेल. इथे तुम्ही इंडिव्हिज्युअल कॅटेगरीत आहात. तुमचा पत्ता व हे सर्व दिसेल. ह्यात कधी कधी वडिलांचे नाव किंवा केअर ऑफ हे नाव येत नाही. हे करण्यासाठी परत एकदा इथे क्लिक करावे व OTP ऑथेंटिकेशन करून OTP टाकून सबमिट करावे. तेव्हा ही फील्ड तुम्हाला एडिटसाठी ओपन होईल. त्यानंतर इथे आपले वडिलांचे नाव हे टाकून घ्यावे किंवा कधी कधी इथे वडिलांचे नाव असते पण त्यासमोर केअर ऑफ असं असतं तर केअर ऑफ काढून टाकावे. नंतर तुमचा ॲड्रेसमध्ये काही ब्लँक आले असेल तर तिथे तो टाकून घ्यावा. त्यानंतर इथे डॉक्युमेंट्समध्ये आधार कार्ड सिलेक्ट करावे व आधारचे 12 डिजिट इथे टाकून घ्यावे. ते करून क्लिक करून सबमिट करावे. हे केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव व वडिलांचे नाव, मोबाईल नंबर, मेल आय डी, तुम्ही सिलेक्ट केलेला नंबर, त्यासाठी लागणारी अमाऊंट ही दिसेल. त्यानंतर कॅप्चा टाकून क्लिक करून पेला क्लिक करावे. त्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट पेमेंट गेटवे करायचं आहे. इथे डायरेक्ट पेमेंट करून आय ॲक्सेप्ट अँड टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करून सबमिट करावे. त्यानंतर तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग UPI करून पेमेंट करता येईल. आपण UPIला सिलेक्ट करू. इथे UPI केल्यानंतर UPI ID टाकून व्हॅलिडेट ID करून पे करता येईल किंवा UPI QR कोड टाकून पण तुम्हाला पेमेंट करता येईल. हे केल्यानंतर तुम्हाला QR कोड येईल, तो स्कॅन करावा किंवा UPI ID वर पाठवले असल्यास तुम्ही त्या ॲप उघडून पेमेंट करावे. त्यानंतर तुम्हाला
असा इंटरफेस ओपन होईल. हा आल्यानंतर इथे प्रोसीडला क्लिक करावे व जी रिसिप्ट आली आहे ती प्रिंट करून घ्यावी. यानंतर जर पेमेंटमध्ये इंटरप्ट झाले असल्यास तुम्ही चेक पेमेंट स्टेटस करू शकता आणि तुमचे रिसिप्ट प्रिंट करायचे राहिले असेल तुम्ही रिपोर्टमधून रिसिप्ट परत प्रिंट करू शकता.